हॅलो, आता आपण बघूया एक नवीन मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू, ज्या मालिकेचे नाव आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. या मालिकेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ज्योतिरावांची भूमिका केली आहे. तर मधुराणी प्रभुळकर, जिला तुम्ही अरुंधती म्हणून चांगलेच ओळखतात, त्यांनी सावित्रीबाई यांची भूमिका केली आहे. ही मालिका स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेसाठी झटलेल्या या महान जोडप्याच्या संघर्षाची, विचारांची आणि कार्याची कहाणी सांगते, जी समाजातील रूढींना झुगारून शिक्षणाचे दीप प्रज्वलित करते. ही मालिका भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाचा लढा, समाजातील अंधश्रद्धा आणि विषमतेविरुद्ध संघर्ष यात दाखवला आहे. याच मालिकेचे आपण रिव्ह्यू बघणार आहोत. जे मालिकेमध्ये दाखवले तेच आपण या रिव्ह्यूमध्ये दाखवणार आहोत. आता आपल्याला सिरियलमध्ये असं बघायला भेटतं आहे, सावित्रीबाई या मुलींना शिकवत असतात. तेव्हा त्यातली एक मुलगी बोलते की मी लिहू आणि कशाने सुरुवात करू. तेव्हा सावित्रीबाई बोलतात की अगं कशानेही सुरुवात कर, श्री लिही, ओम लिही. तेव्हा ती मुलगी येते. सावित्रीबाई तिला खडू देतात. तेव्हा ती फळ्यावर सावित्री लिहिते. तेव्हा सावित्रीबाई बोलतात की अगं हे काय लिहितेस. तेव्हा ती बोलते तुम्हीच म्हणाल्या ना की तुझ्या देवाचं नाव लिही, तर मी माझ्या देवीचं नाव लिहिलं आणि थांबा थांबा अजून बाकी आहे. तेव्हा ती मुलगी सावित्री ज्योतिराव फुले असं फळ्यावर नाव लिहिते. सावित्रीबाईंना तिचा खूप अभिमान वाटतो. आता सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांचा सरकारकडून सत्कार असतो. त्यांच्या सरकारी शाळेमधून सुद्धा त्यांच्या शाळेत मुलींची संख्या जास्त पटीने वाढल्याने त्यांचा हा सत्कार करण्यात येतो. त्यामुळे त्यांची मिरवणूक काढून त्या सत्काराला चालल्या असतात. इकडे दोन बायका गप्पा मारत असतात. तेव्हा एक बाई दुसरीच्या तोंडात पेढा भरवते. तेव्हा ती विचारते की कसला गं पेढा हा. तेव्हा ती बोलते की अगं सावित्रीबाईंचा सत्कार आहे, स्त्रियांना या सगळ्या अडचणीतून बाहेर काढलं बघ त्यांनी. तेव्हा त्या एकमेकींशी बोलत असतात की सावित्रीबाईंना कोणाची नजर नको लागायला. सुधारण्याचा हा पहिला श्री गणेशा सुरू झाला. आपली गावातली एक मुलगी पळत पळत येते आणि तिच्या बाबांना गुळाचा खडा देते. तेव्हा ते विचारतात की गुळाचा खडा, आज कसला सण आहे का. तेव्हा ती मुलगी बोलते की आज सावित्रीबाई आणि ज्योतिराव तात्यांचा सत्कार करणारे गोरा सरकारनं. तेव्हा तिथली गावातली सगळी लोक आनंदाने जल्लोष करत असतात की ज्योतिरावांचा सत्कार असतो म्हणून. इकडे ज्योतिरावांची आणि सावित्रीबाईंची सत्काराची बैलगाडी पुढे पुढे जात असते. गावातले काही सावकार लोक त्यांच्याकडे नाक मुरडत असतात. ज्योतिराव त्यांच्याकडे बघतात आणि नमस्कार करतात. तेव्हा ते पाठ फिरून घेतात. ज्योतिराव बाजूच्या काही वस्तीतल्या लोकांनाही बघतात, तेही जल्लोष करत असतात. तेव्हा ज्योतिरावांना खूप भारी वाटतं. तेव्हा ज्योतिराव आणि सावित्रीबाई आपल्या घरी येतात. तिथेही त्यांचे ताट ओवाळतात. तेव्हा ते आपल्या खोलीत येतात. तेव्हा सावित्रीबाई आपल्या फुलांच्या गळ्यातला माळा काढून खुंटीला टांगतात आणि ज्योतिरावांकडे बघतात. ज्योतिराव तिच्याकडे बघतच असतात. तेव्हा त्या बोलतात की असं काय बघतायत. तेव्हा सावित्रीबाई ज्योतिरावांचा कोट काढतात आणि बोलतात असला सत्कार मी कधी बघितलाच नव्हता, तसा मला आनंदच झाला आहे. तेव्हा त्या बोलतात की तुम्हाला कसं वाटलं. तेव्हा ज्योतिराव बोलतात या सत्काराचा धनी मी नाही, तुम्ही आहात. तेव्हा ज्योतिराव बोलतात की सावित्री, या पुण्यात तुम्ही याआधी शेणमारा झेलला, लोकांचे नको नको ते शिवे छाप झेलले. सावित्रीबाईंनी खूप झेललेलं असतं. लोकांचे शिव्याशाप, शूद्रांना शिकवता तेही म्हणूनही त्यांना हिणवलं जातं. बायकांना फक्त घरीच रांधायला बसावं असं लोक त्यांना टोमणे मारत असतात. तेव्हा ज्योतिराव सावित्रींना बोलतात की ना पन्ना हातातला खडू सुटू दिलात, ना पुस्तक फाडू दिलं. या लाल महालाच्या साक्षीनं शनिवार वाड्याच्या पुढचावर साक्षरी उभी केली. मुळामुठीच्या तीरावर मुळाक्षरांचं पीक घेतलं. अंगावर फेकलेल्या शेणाचं त्याचं सोनं करून त्याचे दागिने बनवून लेकी बाळींच्या गळ्यात घातले. सावित्री, त्याग आणि समर्पणाच्या वाटेवर तुम्ही माझ्यापुढे 2 पावलं उभं आहात, हा त्याचा सत्कार आहे आणि पहिला मानही तुमचाच. ज्योतिराव बोलतात सावित्री, ज्या पुण्याच्या पेठ्यांमध्ये तुमच्याबद्दल अपशकुन असे शब्द उच्चारले गेले, कैदाशिनी हे सर्व प्रकारचे शब्द उच्चारले गेले, त्याच पुण्याच्या पेठांमध्ये तुमचा जय जयकार झाला, फार मोठी प्रचिती झाली. तेव्हा सावित्री बोलते तुम्हीच माझे प्रचिती आहात धनी. तेव्हा ज्योतिराव बोलतात ते मी नाही म्हणत,
हे सगळं तुमचं आहे, त्यामुळे मी फक्त सत्काराला उभा होतो आणि सत्काराची शोभा बघत होतो. सावित्री बोलते, असं कसं? त्या गोऱ्या सरकारने एवढा मोठा सत्कार केला तुमचा, त्याचं बिलकुल अप्रूप नाही. तेव्हा ज्योतिराव बोलतात, बिलकुल नाही. तेव्हा ज्योतिराव बोलतात, कारण या आधीच माझा यापेक्षा मोठा सत्कार झाला आहे आणि सन्मानचिन्ह सुद्धा मिळालं. तेव्हा सावित्रीबाई बोलतात, अगं बाई, मला कसं ठाऊक नाही? तेव्हा ज्योतिराव हसतात आणि बोलतात, तुमचं घरात कमी आहे आणि शाळेवर जास्त लक्ष आहे, त्यामुळे झालं असेल सगळं. तेव्हा सावित्रीबाई बोलतात, अगं बाई, असंच झालं असेल, त्यात जायला लागतात. तेव्हा ज्योतिराव मागे ओळतात, त्यांचा हात पकडतात आणि बोलतात, सावित्री. तेव्हा ते दोघं एकमेकांकडे बघतात. तेव्हा ज्योतिराव बोलतात की या तुम्हाला दाखवतो मी सन्मानचिन्ह. तेव्हा ज्योतिराव सावित्रीबाईंच्या डोळ्यावर हात ठेवतात आणि बोलतात की दाखवतो, आणि ते तिला आरशासमोर येऊन उभं करतात. आरशासमोर उभं करून डोळ्यावरचा हात काढतात. तेव्हा सावित्रीबाई बोलतात की कुठे हे? तेव्हा ते आरशासमोर बोट दाखवून बोलतात की हे माझं सन्मानचे चिन्ह. तेव्हा सावित्रीबाई लाजून ज्योतिबांकडे बघतात. तेवढ्यात काही पत्रकं उडायला लागतात. तेव्हा सावित्रीबाई बोलते की ही पत्रकं कसली? तेव्हा ज्योतिराव बोलतात की सावित्री, अजून आपण एक निर्णय धाडसी घेतला आहे. तेव्हा सावित्रीबाई बोलतात की आपला कुठलाही निर्णय धाडसी नाही. तेव्हा ज्योतिबा बोलतात की पण हा निर्णय पुण्याला कितपत पटेल, आवडेल, हा येणारा काळच ठरवेल. बाहेर नोटीस लावली जाते, बालहत्या प्रतिबंधगृह, आमच्याकडे येऊन निर्धास्तपणे बाळंत व्हा. विधवा भगिनींनो, येथे येऊन निर्धास्तपणे गुप्तपणे बाळंत व्हा. अशा प्रकारे नोटीस लावली जाते. गावातील काही लोक ती नोटीस बघतात आणि बोलतात की आता हे काय? शिवशिव करतात ते. तेव्हा पटकन एक गावचा माणूस ती नोटीस काढतो, फाडून फेकून देतो आणि पायाखाली दाबतो आणि बोलतो, अरे हे धर्म बुडवायचा विडाच उचलला आहे या ज्योतीने. ही नोटीस शास्त्री बुवांकडे जाते. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की त्याने एक लाज सोडली, पण तुम्हाला पण लाज बाळगायला हवी होती ना. त्यातला एक बोलतो की शास्त्री बुवा, लाज कोणी सोडली हे माहीत नाही, पण विधवा गरोदर राहतायत हे नक्की. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की बघा बघा कसे बोलतायत, ही त्यांची कुकर्माची फळे आहेत. तेव्हा त्यातील एक बोलतो, त्या फळांसाठीच ही योजना आहे आणि हे समाजाच्या हिताचे. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, हे हिताचे? तेव्हा तो बोलतो, पण त्यात वाईट काय ते सांगा. तेव्हा त्यातला एक बोलतो, कुठेतरी आड बाजूला खरवस, पपई हे देऊन त्या बायकांचे गर्भ पाडायचे आणि त्या बायकांना मारून टाकायचं, त्यापेक्षा हे काय वाईट? तेव्हा दुसरा बोलतो, आणि ज्योतिराव आणि सावित्रीबाई जो काही निर्णय घेतील आम्ही त्यांच्या सोबत आहोत, कारण जातींच्या अवडंबरापेक्षा मानवता महत्त्वाची. तेव्हा ते निघून गेल्यावर शास्त्री बाबा बोलतात की राक्षस परवडला, पण हा ज्योतिराव नाही. तेव्हा त्यातला एक बोलतो, त्यासाठी काहीतरी जालीम उपाय करा. तेव्हा शास्त्री बाबा बोलतात की गळा कापल्याशिवाय हा जुनाट खोकला जाणार नाही. तेव्हा शास्त्री बाबा बोलत असतात की ज्योतिरावची शक्ती आणि त्याची ताकद, त्याची बायको, तिला त्याच्यापासून वेगळं केलं की ज्योतिराव संपलाच म्हणून समजा. बघा आता या गंगाधर शास्त्राच्या बुद्धीची करामत. ज्योतिबांच्या घरात बडबड करत असतात, दादा अरे नवा खेळ चालवलाय तुझ्या या ज्योतिबानं. तेव्हा ती एक बाई बोलते की समजा पुण्यात शिवतू व्हायला लागली. तेव्हा त्यांच्या घरातली एक बाई बोलते की अहो दादा, बाहेर तोंड काढायचं पण कमी केलं आहे या सावित्रीनं. अहो दादा, आधीच सगळे चिडलेत आणि त्यात ह्यो विधवांचे बाळणपण करणारे म्हणे, तो काहीही काढणार, आणि ही सावित्री मान डोलते नुसती. अहो दादा, हिला समजायला पाहिजे ना. हे सावित्रीबाई बाहेरून ऐकत असतात. तेव्हा ती बोलत असते, एकतर स्वतःचं पोटपाणी पिकत नाहीच नाही आणि ही बाई चालली विधवांचे बाळणपण करायला. तेव्हा ती बोलत असते, नाही आता किती वर्ष झालं तुम्हीच सांगा, हळलाय का पाळणा घरात? हिला काय करायचंय? नुसतं गाव भवानी व्हायचं आणि हिंडत बसायचं समधीकडे. हे ऐकून इकडे सावित्रीला वाईट वाटत असतं. अहो काहीतरी नवस तापस करावं, पोरं बाळा काही सहज होतात का? काहीतरी उपास तापास करावे. तेव्हा तो एक माणूस पण बोलतो, अहो खरं सांगू का दादा, हिला जर पोरं बाळा व्हायची असते ना तर कवच झाली असती. तेव्हा ते सगळे तिच्याबद्दल बोलत असतात की तिला पोरं बाळं होणार नाही. दादा, लई दिवसापासून माझ्या डोक्यात आहे ज्योतीचं दुसरं लग्न करायचं. वंशाला दिवा नको का? तेव्हा ज्योतिबांचे वडील बोलतात की काय? तेव्हा ते बोलतात की तुम्हाला काय वाटतं? तेव्हा ज्योतिबांचे वडील बोलतात की आता मला काय वाटायचं हे आपल्या हातात आहे का? पांडुरंगाच्या हातात आहे. तेव्हा तो माणूस बोलतो की मी निरोप धाडला आहे देवगावला, जेवत असाल तर इकडंच हात धुवायला या म्हणावं. तेव्हा ज्योतिबांचे वडील बोलतात की एवढी कशाला घाई देवा? इकडे रात्री सावित्री आपल्या खोलीत रडत असते. तेवढ्यात ज्योतिराव येतात आणि ते सावित्रीला बघतात आणि बोलतात की सावित्री काय झालं? तेव्हा सावित्री उठते आणि बोलते की मला तुमच्याशी आपल्याविषयी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा ज्योतिबा बोलतात की बोला. तेव्हा सावित्री बोलते की आपलं लग्न झालं, मी कळती झाले, तसा आपला संसार सुरू झाला, पण आपण आपला कधी संसार केलाच नाही, दुसऱ्यांचाच संसार करत राहिलो. मुलींच्या पाठीवर अक्षर गिरवत राहिले मी, पण माझी पाठी कोरीच राहिली. तेव्हा ज्योतिबा बोलतात सावित्री. तेव्हा सावित्री बोलते की शाळेत लहान लहान मुलं येतात, माझं रम लमतं त्यांच्यात,
पण कधीतरी असं वाटतं की आपल्याला आपलं बाळ असायला हवं. अंगणात त्याची चिमुकली पावले खेळावी, त्याच्या मागे धावावं, मी त्याला भरवावं, त्याचे बोबडे बोल घुमावेत. आणि आई म्हटलं की सुकावून जावं तुम्हाला, बाबा म्हटलं की आनंद व्हावा. तेव्हा सावित्री बोलते, तुम्हाला बी वाटत असेल ना असं? मला ठाऊक आहे, मला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही काही बोलणार नाही. पण लोक बोलतातच की माघारी, तसं तुम्हाला बी बोलत असणार माझं पोट पाणी पिकत नाही म्हणून. तेव्हा सावित्री बोलत असते की जगाची रीतच आहे ती. मला वाटतं तुम्ही दुसरं लग्न करावं, माझी काही बी तक्रार नाही. तुम्हाला कशी बायको हवी सांगा, मी शोधून देते. सांगा कशी बायको हवी. सावित्री मागे बघून वळते तर ज्योतिबा तोपर्यंत झोपून गेलेले असतात. इकडे दुसऱ्या दिवशी ज्ञानोजी दादा दादा म्हणून आवाज येतो. तेव्हा ज्योतिबांचे वडील बोलतात की काय रे? तेव्हा ते बोलतात, अहो न्यायालयाचं पाहुणं आलं. तेवढं सावित्री बाहेर येते आणि बोलते बाबा, आणि पटकन त्यांच्या पाया पडते. तेव्हा ते बोलतात की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तेव्हा सावित्री शांत होऊन उभी राहते. तेव्हा ते पाहुणे घरात येतात. इकडे शास्त्रीबुवांना कोणीतरी निरोप द्यायला येतं की शास्त्रीबुवा. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात, बोल, बैठक झाली का सुरू? तेव्हा ते बोलतात की हा झाली सुरू. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात की अतिउत्तम. आता राणूजी फुलाला काटा टोचल्याशिवाय राहत नाही. ज्योतीच्या गळ्यात दुसरी फटाकडी बायको बांधली की त्याचा खेळ खंडोबा झालाच सुरू. इकडे बैठक सुरू असते. ज्योतिबांचे वडील बोलतात की काय पाहुणं, कसं काय येणं सुरू केलं? तेव्हा ते बोलतात की कसं काय म्हणजे काय, वाटलं आणि आलो. आपल्या लेकीचं आणि जावयाचं काय चाललंय बघावं. हे जावाई बापूने पोरींची शाळा काढली ऐकलं. तर ते बोलतात की मग काय, महारामांगांच्या पोरांची शाळा बी काढली हे बी कळालं. आणि अशा पोरासनी शिकवायला आमची लेक जाती हे कानावर आलं. तेव्हा ज्योतिबांचे वडील बोलतात की होय, आमचं ऐकत नाही देवा, आता काय करणार? तेव्हा सावित्रीचे वडील बोलतात, आणि काय विधवांची बाळातपण आमची लेक करणार? असा सगळा बोलबाला आहे सगळीकडे. काय सगू नाका, यासाठी पाटलांची लेक करून आणली तुम्ही? तेव्हा सावित्री बोलते की तसं नवं, मीच तयार झाली. तेव्हा सावित्रीबाईंचे वडील बोलतात की सावी, तू मध्ये बोलू नगस. तुला ठाव नसेल सोयरं धायरं इथे आम्हाला नाव ठेवायला लागल्यात. सुखाचा संसार करायचं सोडून हे जावई बापूंनी कसला तमाशा लावलाय. तेव्हा त्यातला एक बोलतो की आमच्या कानावर आलंय जावई बापूंचं दुसरं लग्न करायचं ठरवलंय भावकीनं. तेव्हा सावित्रीबाईंचे वडील बोलतात की त्याला बी आमची ना नाही, पण काय चाललंय सगळं आम्हाला कळवा तरी. तेव्हा तेव्हा त्यातला एक बोलतो की लग्न लागल तेव्हा कळलंच की कसा आहे विषय. ज्याचा त्याचा वंश वाढायलाच पाहिजे, नाहीतर मेल्यावर मडकं कोण धरणार? चिताला अग्नी कोण देणार? काय बेवारच ज्योतीनंच मरावं का? तेव्हा सावित्रीबाईंचे वडील बोलतात म्हणजे? तेव्हा त्यातला एक बोलतो की आमची नाही म्हणलं ना आम्ही. तेव्हा त्यातली ज्योतिबांकडची एक बाई बोलते की ना तुम्ही कसं म्हणणार, तुमचं नाणच खोटं आहे. तेव्हा ते बोलतात काय बोलतायत तुम्ही? तेव्हा ती बोलते, मग वांजुटी लेक म्हणजे ज्योतिबाच्या गळ्यात बांधली. मग काय, ज्योती काय बोलत नाही म्हणून सगळं कसा बोलणार? कुठेतरी मन रमावं म्हणून ह्या पोरांची शाळा, आणि आता ही बाळातपणं. तेव्हा सावित्रीबाईंचे वडील हात जोडतात आणि बोलतात की तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला, पण जे काही कराल हे आम्हाला विचारून करा, आमचाही विचार घ्या. आमच्या लेकीचंही भलं बघायचं आहे आम्हाला. एखादी धडकी पोरगी आणा, नाही तर कडक लक्ष्मी म्हणून सोबत आणून सोडल आमच्या लेकीच्या उरावर. माझ्या पोरीला जाच नको असं म्हणतोय मी. तेव्हा ज्योतिबांचे वडील बोलतात की नाही पाहुणं, तुम्ही म्हणताय तसं काही बी होणार नाही बरं का आमच्या घरात. आता ज्योतीच्या मनात काय आहे काय नाही हे ठाऊक नाही आम्हासनी, पण एक सांगतो, आमची ही सुनबाई आहे ना, फुल्यांच्या घरातली शोभा आहे, खरं सांगतो. तेव्हा त्यांच्यामधलीच एक बोलते, अरे दादा तू बी काही बोलत नाही, समदे गप आहे. मग ही दुसऱ्या लग्नाची चर्चा कोणी उडवली? तेव्हा सावित्रीबाईच्या माहेरचे माणसं बोलतात की कोणी बी उडव, पण बाहेर सगळी चर्चा चालू आहे. तेवढ्यात ज्योतिबांची एंट्री होते. तेव्हा ज्योतिबा काहीच बोलत नाही, उभं राहतात. तेव्हा सावित्रीचे वडील बोलतात की अहो, बाहेर लोक बोलत आहेत ते झालं, पण आमची पोरगी त्या महारामांगाच्या पोरांना शिकवते, त्याचा बाट नाही लागत का तिला? आमच्या पोरासोरांची लग्न कशी व्हायची? अहो भावकी आमच्यावर बहिष्कार टाकायला, आम्हाला वाढीत टाकायला लागल्यात. आम्ही काय म्हणतो, आम्हीच एखाद्या गरीब घराची पोरगी शोधतो, तिच्यासोबत पाठ लावू द्या पाहुणाला, कशाला बाहेरची आणण्यापेक्षा. आमच्या बघण्यातली दिसल्यातली पोरगी असेल तर आमच्या पोरीला जास्तही व्हायचा नाही. तेव्हा सावित्रीचे वडील त्यांच्या बहिणीला बोलतात की ताई पटतंय का? तेव्हा ज्योतिबांचे काका बोलतात की हा तोच तो पुरुषत्व असतो, त्यालाही वाटत असेल ना आपलं पोरगं असावं, आपलं वंशाचा दिवा असावा. तेव्हा ज्योतिबा बोलतात काका, पुरुषार्थ गाजवायचंच असेल तर रस्त्याची कुत्रीसुद्धा गाजवतातच की, मग तसंच म्हणायचं का? तेव्हा त्यांचे काका बोलतात की अरे एवढा शाळा काढल्यात तरी तू अडाणीच राहिलास. जनावरांची आणि माणसांची तुलना होईल का? गुमानं लगीन कर, उगाच फाटा फोडू नकोस. तर ज्योतिबाची काकू बोलते, ज्योती अरे लेकरा, नंतर तूच म्हणशील की मी का लग्न केलं नाही. हे बघ इथे समधीजणं तयार आहेत, नवरी बी आहे पाहुण्यांकडं, तू फक्त हो म्हण. आम्हासनी काय सगळ्यासनी हौस आहे वय? आता तुझ्या बायकोचाच दोष आहे तर काय करणार?
सावित्रीचे वडील बोलतात की ए सावी, नाही माहिती तुझं पाहुण्यांचं तुझ्यावर लई माया आहे, पण 4 समजुतीच्या गोष्टी सांग तू त्यासनी. आता तुझ्यामुळे त्यांचा वंश वाढत नाही तर सांग त्यासनी, लग्नाला तयार होतील पाहुणं सांग. तेव्हा ज्योतिबांची काकू बोलते, सावित्री आता तूच सांग बाई नवऱ्याला, त्याला म्हणावं मला सवत आणा, तुझा नवरा तवाच वय म्हणेल. तेव्हा सावित्रीचे वडीलही बोलतात की सावी सांग. तेव्हा सावित्रीबाई ज्योतिबांकडे बघतात, ज्योतिबा सावित्रीबाईंकडे बघतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.